सर्वरी भाग 18। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। सर्वरीचा परफॉर्मन्स तर बेस्ट झाला होता आणि तिला वन्स मोर मिळाल्याने तिने पुन्हा एकदा सगळ्यांना नाचून दाखवलं होतं। आपला परफॉर्मन्स संपवून ती स्टेजच्या खाली उतरते। सगळेजण तिला चेंजिंग रूमपर्यंत जाईपर्यंत हात मिळवणी करून तिला अभिनंदन करत असतात। ती देखील हसूनच सगळ्यांना धन्यवाद म्हणत असते। सगळ्यांचे आभार मानून ती रूममध्ये पोहोचते आणि हसूनच पटकन आपल्या मोबाईलवरून अमनला कॉल करते। तुम्ही पण ना असो, बट आय मिस यू लॉट ऑफ, सर्वरी भरल्या डोळ्यांनी म्हणाली। तिचा असा आवाज ऐकून अमन शांत होतो। काय झालं सरू, आज परफॉर्मन्सच्या आधी असं का झाले होते? तू रडते आहे का? अमन अस्वस्थ होत एकामागून एक प्रश्नांची भडीमार तिच्यावर करतो। अमन, आज मला भीती वाटली होती, पण अचानक काय झालं माहीत नाही। डोळे बंद करताच तुमचे विचार आठवले आणि मग स्वतःला खंबीर बनवून मी परफॉर्मन्स दिला। सर्वरी डोळे पुसत म्हणाली। सरू काही पण बोलते, तुझ्यात आधीपासूनच ते सगळं होतं, त्यामुळे आज ऑन द स्पॉट तू परफॉर्मन्स दिला। तू स्वतःच आहे या सगळ्याची हक्कदार, अमन तिला समजावत म्हणाला। माहीत नाही, पण ते गाणं चेंज झालं कसं काय ते कळलं नाही, पण आजचं गाणं मात्र मस्त होतं। मी पहिल्यांदा माझ्या कोशाच्या बाहेर जाऊन वेगळी पद्धतीने डान्स केला। मला त्याबद्दल जजेसने मार्क्स पण फुल दिले। आता मी सेमीफायनलला जाईल की नाही माहीत नाही, पण आज काहीतरी नवीन केलं याचं तेवढं समाधान मला मिळेल। सर्वरी आता चेहऱ्यावर हसू ठेवतच अमनसोबत बोलते। कशी होती ना ती, एवढं सगळं करूनही समाधानी होत असायची। प्रत्येक वेळी कसलीही अपेक्षा न ठेवता आपलं बेस्ट देत असायची, म्हणूनच ती अमनला जास्त आवडत असायची। बेस्ट ऑफ लक सरू, आणि काळजी करू नको, तू होशील सिलेक्ट, अमन तिला विशेष करत म्हणाला। बघू, आता मी जाते हा अमन, लव यू आणि मिस यू, सर्वरी हसूनच म्हणाली। तसा अमन देखील तिला लव यू म्हणून कॉल कट करतो। इकडे सर्वरीचे आतापर्यंतचे सर्व परफॉर्मन्स जजेस लोक पाहून तिला आतापर्यंतचे मार्क्स मिळवून देतात आणि एका त्यांच्यासमोर असलेल्या कागदाच्या बॉक्समध्ये टाकतात। ऑनलाईन वोटिंग देखील कॉम्प्युटर डिपार्टमेंट टीम काढून अँकरकडे पाठवतात। सर्व स्पर्धकांचे गुण यादी एकत्र करण्यासाठी ती लोक काही वेळाचा ब्रेक घेतात। तसे टीव्हीवर काही वेळातच जाहिराती चालू होतात। हे पाहून अमनच्या कपाळावर आठ्या पडतात। यांना पण ब्रेक आत्ताच घ्यायचा होता, आता यांचे ब्रेक कधी संपणार काय माहिती, अमन स्वतःशीच टीव्हीकडे पाहत म्हणाला। तो मग तसाच आपलं काम करत लॅपटॉपवर मग्न होऊन जातो। तो मग्न असताना एक प्रेमळ स्पर्श त्याच्या डोक्यावर होतो, तसा अमन त्या स्पर्शाने वर पाहतो। अमन खूप थकला असेल ना, पण मी आता आली आहे कायमची तुमच्यासोबत राहायला, एक मध्यम वयाची बाई त्याच्या केसांवर हात फिरवत म्हणाली। त्या बाईला पाहून मात्र अमन भलताच गोंधळतो। आई, तुम्ही इथे, त्याही यावेळेस, तुम्ही उभ्या का, बसा ना इथे, अमन त्या बाईला पाहून म्हणाला। तो त्या बाईचा हात पकडून तिला बेडवर बसवतो। तशी ती बाई भरल्या डोळ्यांनी त्याला पाहते। अमन, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला ओळखण्यात चूक केली। बरं झालं तुम्ही त्या घरातून तुमच्या बायकोला काढलं, नाहीतर आज ती देखील आमच्यासारखी एक बनून राहिली असती, ती बाई डोळ्यात पाणी ठेवतच म्हणाली। ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून अमनची आई होती। त्यांना आलेलं पाहून अमनला आनंद झाला होता, पण त्यांची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं। अमन, मुलीला जन्म दिला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजत होती, कारण माझी मुलगी एक दिवस सर्वरीसारखी बनून माझं नाव मोठं करेल असे मला वाटत असायचे, पण आज ती मुलगी एवढी खालच्या थराला गेली की तिला स्वतःची आई देखील कळली नाही, अमनची आई अगदी शांत होत म्हणाल्या। त्यांचे असे बोलणे ऐकून अमन बेडवरून उठतो आणि आईच्या समोर जाऊन त्यांच्या पायाकडे बसतो। आई, मी तुमचा मुलगा आहे ना, मग मला सांगा सगळं काय झालं ते, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, अमन असं बोलून आईच्या मांडीवर स्वतःचं डोकं ठेवतो। त्याचं असं वागणं पाहून त्यांचे डोळे भरतात। एवढं सगळं घडूनही अमन इतका चांगला कसा असू शकतो हे विचार मनात येताच त्या मनातूनच रडायला लागतात। अमन, आम्ही साथ नाही ना दिली त्यावेळी, असं वाटतं ना तुम्हाला, त्यात पहिल्या दिवशीच सर्वरी आजारी पडल्यावर देखील तुम्हाला सुनावले होते,
पण आज मला स्वतःच्या नजरेत स्वतःची लाज वाटते. एक सांगू, त्यावेळी जे झालं ते झालं, पण सर्वरीसारखी मुलगी तुमच्या आयुष्यात आहे हे पाहून मनाला समाधान मिळते. याहून चांगली मुलगी तुम्हाला आम्ही कधीच शोधून शकलो नसतो. ती मुलगी सगळं घडूनही त्या दिवशी शांत राहिली. अमनची आई म्हणाली, आई, तिचा स्वभाव आहे तसा. तिच्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नाही आहे. ती वेगळी आहे, त्यामुळे जास्त विचार नका करू. अमन आईचा हात धरतच म्हणाला, अशी मुलगी आम्हाला मिळाली असती तर आम्ही भाग्यवान झालो असतो. रेवाला जन्म देऊन आम्ही खूप मोठी चूक केली असेच आम्हाला वाटते. ज्या मुलीला आपलं मानत होतो त्या मुलीने आज आमच्यावर हात उगारला. ती तिच्या बापासारखी वाईट संगतीला गेली आहे. अमन, आम्ही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने आमचं ऐकून न घेता आम्हाला मारले. ते अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय तिला लागली आहे. आम्ही ती सवय तोडण्यासाठी म्हणून त्यांच्या रूममधील सगळं काही फेकून दिले होते. याचाच राग त्यांना आला आणि त्यांनी आम्हाला मारले. अमन, तुमच्या बाबांनी देखील एका बाईला घरात आणले आहे. तिचा एक मुलगा आहे जो रोज रेवाच्या रूममधून बाहेर पडत असतो, पण कोणी काहीच बोलत नाही. आम्ही नाही पाहू शकत हे सगळं अमन, त्यामुळे सगळं सोडून तुमच्याकडे आलो आहोत. अमनची आई भरल्या डोळ्यांनी सगळं सांगून मोकळ्या होतात आणि तसाच चेहऱ्यावर हात घेऊन रडायला लागतात. त्यांचं रडणं पाहून अमनचे डोळे देखील पाणावतात. तो त्यांना काही वेळ तसंच रडायला देतो, कारण कितीतरी दिवसानंतर त्या अशा मोकळ्या होत होत्या हे त्याच्या लक्षात आल्याने तो शांत बसतो. टीव्हीवर सर्वरीचा शो संपतो तरीही त्याचं लक्ष तिकडे न जाता त्याच्या आईवर राहतो. आई, बस झालं तुमचं रडणं. आतापासून तुम्ही आमच्यासोबत राहायचे. आम्ही तुम्हाला तिथे नाही पाठवू शकत. तुम्ही आधी जसे त्या घरात राहत होतात ना, तसेच इथं राहा आणि आमच्यावर भरभरून प्रेम करा. अमन उठून उभा राहत त्यांचे डोळे पुसत म्हणाला. अमनचं असं बोलणं ऐकून त्याची आई त्याला पाहते. अमन, तुम्हीच आमचा आधार आहात. आम्हाला बाकी काही नको. तुम्ही फक्त हवे आहात. अमनची आई जड आवाजात म्हणाली, आई, आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे तर तुम्ही इथंच झोपा. रात्र खूप झाली आहे. आम्ही इथंच थांबून तुम्हाला पाहत राहू. आमची आई खूप दिवसांनी आम्हाला पाहायला मिळत आहे म्हणून आम्ही इथं बसून राहणार आहोत. अमन आईला पाहून म्हणाला. तो आपल्या आसपास रूमच्या बाहेर असलेल्या बॉडीगार्डला बोलावून घेऊन स्वतःच्या आईसाठी डॉक्टरला कॉल करायला सांगतो. तसा तो बॉडीगार्ड डॉक्टरला कॉल करून बोलावून घेतो. आईची तब्येत त्याच्यात जास्तच वाईट झालेली होती. तोंड सुजलेले होते आणि हातांवर पायांवर लाल वड दिसत होते. हे सगळं पाहूनच त्याला आईची काळजी लागते. त्यासाठी तो डॉक्टरांना बोलवायला सांगतो. काही वेळात डॉक्टर येऊन त्याच्या आईला चेक करून व्यवस्थित काळजी घ्यायला सांगून काही औषधं लिहून देऊन निघून जातात. तसा अमन आईला रखुमाई आजीकडून खिचडी बनवून खाऊ घालून औषध देतो आणि त्यांच्यासोबत बोलतच त्यांना झोपवून घालतो. त्याला आईची अवस्था पाहून सगळ्या जगाचा विसर पडला होता. आई त्याच्यासाठी किती महत्त्वाची होती याची कल्पना कोणालाही येत नव्हती. सर्वरीचे कितीतरी वेळा कॉल येऊन जातात, त्याला पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद तिला मिळत नव्हता.